पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत मेळावा। मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोमला मेळावा। संध्याकाळी 6 वाजता होणार मेळाव्याला सुरुवात। 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्यात 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला लागणार निकाल। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। 29 महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलं। 2869 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान। आजपासून सर्व पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू। राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार, तर 31 डिसेंबरला होणार अर्जाची छाननी। महापालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत, तर 3 जानेवारीला होणार अंतिम उमेदवारी यादी जाहीर। महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजी मतदान यादी ग्राह्य धरली जाणार। ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत। पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट। मतदार यादीतील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा करणे म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला आणि लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे। निवडणुका जाहीर होताच विरोधकांनी आळवला सूर। मुंबईकर महायुतीसोबतच राहणार हा विश्वास व्यक्त करत पुण्यात मैत्रीपूर्ण लढत, तर ठाण्यात युतीकरता प्रयत्न करू। मनपा निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।